स्वराज्याचा वेग वाढत होता आणि मुघल साम्राज्य अस्वस्थ होत होतं. संभाजी महाराजांच्या सततच्या हल्ल्यांनी मुघल फौजा हादरल्या होत्या. पण दिल्लीच्या सिंहासनावर बसलेला औरंगजेब आता शांत बसणार नव्हता. त्यानं घेतला एक भयंकर निर्णय. स्वतः दक्षिणेत उतरायचं आणि स्वराज्य कायमचं संपवायचं. मुघल साम्राज्याच्या सर्व दिशांमधून प्रचंड फौजा जमू लागल्या. हजारो सैनिक, तोफा, हत्ती, घोडदळ, इतकी मोठी सेना भारताने याआधी क्वचितच पाहिली होती. औरंगजेबाची योजना स्पष्ट होती. स्वराज्याला चारही बाजूंनी घेरायचं, किल्ले ताब्यात घ्यायचे आणि मराठ्यांचा श्वास रोखायचा. पण सह्याद्री अजून झुकला नव्हता. संभाजी महाराजांना शत्रूची प्रत्येक हालचाल समजत होती. त्यांनी मराठा सरदारांना बोलवलं. रणनीती तयार झाली आणि पुन्हा एकदा स्वराज्य युद्धासाठी सज्ज झालं. रायगडाच्या दरबारात एकच प्रश्न घुमत होता. इतक्या मोठ्या मुघल वादळासमोर स्वराज्य टिकणार का? पण संभाजी महाराजांच्या डोळ्यात भीती नव्हती. होती फक्त आग. कारण त्यांना माहिती होतं, ही लढाई फक्त जमिनीची नाही, तर स्वाभिमानाची आहे. आणि मग सुरू झाली इतिहासातील सर्वात भयंकर संघर्षाची तयारी. पुढील भागात मुघल सैन्याचं स्वराज्यावर आक्रमण आणि सह्याद्रीत पेटलेलं महायुद्ध.